नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मक्याच्या पिठाची भाकरी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा छोट्या आकाराच्या 3 वाट्या मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला भाकरी किती बनवायची त्या प्रकारे तुम्ही पीठ घेऊ शकता। कमी जास्त घेतलं तरी पण चालू शकते। तर हे 3 वाट्या मी घेतलेल्या छोट्या आकाराच्या। तर अशा पद्धतीत पीठ असतं बघा। हे पीठ कसं जास्त जाड असतं, म्हणजे भाकरीच्या पिठापेक्षा पण थोडंसं जाड असं असतं। तर ह्या ज्या मी काल वड्या अपलोड केलेल्या आहेत तुम्ही बघितले का? प्लीज रेसिपीला हमेशा तुम्ही लाईक करत जा। बिलकुल लाईक करत नाही ते, शेअर बी करत नाही ते। शेअरचं जाऊ द्या, पण लाईक तरी करत जा आणि कमेंट करत जा, म्हणजे बरं वाटतं मला। तर आपण काय करूया, आता ही भाकरी बनवून घेऊया। तर ह्या पिठासाठी की नाही आपल्याला कधी पण भाकरी करताना गरम पाणी टाकायचं। जसं आपण ज्वारीचं बाजरीचं पीठ जास्त दिवसाचं असल्यानंतर कसं आपल्याला भाकरी बनत नाही, तर त्यासाठी बघा ही गरम एकदम कडक असं मी पाणी घेतलेलं आहे। आणि एकदम ओतू नका, थोडंसं वता, जसं पीठ असेल त्या पद्धतीनं। हात लगेच घालू नका, भाजल वगैरे। तर थोडं असं साईडचं पीठ असं टाकायचं आणि नंतर मग असं मळत घ्यायचं। आणि कुठलं पण ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ 15 दिवसाच्या 8 दिवसाच्या पुढे जर गेलं की नाही तर पिठाच्या त्या भाकरी बनत नाही। तर त्यासाठी गरमच पाणी घालायचं। आता हे काय करायचं, आपल्याला थोडं पाणी टाकून चांगलं कडक असं दाबून चांगलं मळून घ्यायचं आहे। अजून थोडंसं बघा मी गरम पाणी टाकलं होतं। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तर असं जर गरम पाणी टाकलं की नाही तर काय करायचं मग, ते उकळतं पाणी केलं की नाही तर असं गरम टाकल्यानंतर सुद्धा असं थोडंसं जास्त भाकरी करायचं असलं तर असं दाबून ठेवायचं। आणि थोडं जसं लागल तसं आपल्याला पाणी घेऊन काय करायचं, आपल्याला जशी भाकरी करेल ना तेवढ्या आकाराचं मग पीठ घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं चांगलं। त्यात मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, गरमच पाणी टाकणार आहे मी ह्याला। बिलकुलच दुसरं पाणी कुठलं टाकणार नाही आहे, कारण हे पाणी खाली उतरल्यानंतर थोड्या वेळानं थंड होत राहतं। पहिलं तर एकदम कडक गरम होतं। अशा पद्धतीत बघा मी चांगलं मळून घेतलेलं आहे। कधी पण कोणती पण भाकरी जर तुम्हाला चविष्ट बनवायची असेल, चांगली बनवायची असेल ना, तर आपल्याला जेवढं होईल एवढं पीठ अशा पद्धतीत बघा असं दाबून मळून घ्यायचं। आणि जास्त प्रमाणात मळा येत नाही तर थोडं जसं एक भाकरी करेल तसं एक भाकरीचं मळायचं, पण दुसरी करताना थोडंसं दुसऱ्या भाकरीचं मळायचं। अशा पद्धतीमध्ये मस्त नरम सॉफ्ट होतात। कारण काय होतं, चक्कीत जर दळाय दिलं ना तर कधी दळण व्यवस्थित दळलं जात नाही, कशावर बी टाकतात। जसं गव्हाचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, वेगवेगळ्या ह्याच्यावर टाकलं जातं। तर त्यासाठी शक्यतो मळून घ्यायचं चांगलं। आणि जर भाकरी आपली कडक होत असेल, संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत राहत नसेल, तर शक्यतो तुम्ही त्याला पाणी कोमट वापरा, म्हणजे गरम वापरा। आता छोट्या भाकरी करणार आहे तर मी छोटा गोळा साईडला घेतलेला आहे। आता भाकरी करायला घेऊया। खाली घ्यायचं आपल्याला पीठ बघा, आणि असं हात लावून पहिलं असं थापून घ्यायचं। आता हे तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला मी एकाच हातानं असं दाखवते। आणि जास्त जाड नाही थापायची बघा, पातळच थापायची। छोटीशीच केलेली आहे, जास्त मोठी अशी मी केलेलीच नाही आहे, फक्त पातळ आहे असं पूर्ण बघा साईडनं असं। नाहीतर अशा दोन्ही हातानं खूप भाकरीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मस्त बघा मी अशी पातळ करून घेतलेली आहे। अशा पद्धतीत पातळ एकदम करायची। तवा ठेवला आहे बघा गरम करायला। तवा आहे हा लोखंडाचा, कोणत्या पण तव्यावर तुम्ही करू शकता। असं सांगितलं ना लोखंडाचा तवा वगैरे तर खूप काय बोलत असतं, तर ही लोखंडाचा तवा आहे। असं एक हातानं भाकरी उचलायची आणि टाकायची। गॅस आहे मीडियम। 1 मिनिट झालेला आहे बघा भाकरी टाकून। तर आता आपण पाणी लावून घेऊयात। हे पाणी साधी लावलेलं आहे बघा। भाकरी कशी फिरते बघा। ही लोखंडाचा तवा कसा असतो माहिती आहे का, वापरण्यावर असतो सगळा। वापरला व्यवस्थित का नाही तर त्याच्यात चपाती भाकरी खूप छान होतात। मस्त बघा तर फिरते। आणि ही नुसतं आपलं मक्याचं पीठ आहे, कोणतं पीठ मिक्स केलेलं नाही। मी काय केलं होतं, पहिलं मोठ्या जशी जाळी असते ना त्याप्रमाणे आपलं ज्वारी बाजरी अशी जळतो ना त्याप्रमाणे पहिलं दळून घेतलं होतं चांगलं मस्त असं एकदम। पण मोठं दळलं होतं, हे बारीक दळलं नव्हतं। हे सगळ्या साईडून चांगलं लावायचं पाणी, कुठंसं सुक्कं असं राहिलं नाही पाहिजे कधी। मग ते काय दिसतं माहिती आहे का, असं पांढरं दिसतं। आणि गरम पाणी घेतलं की नाही की तुमच्या भाकरीला कधी चिरा वगैरे सुद्धा पडणार नाही आहेत। कधी लगेच दळून आणल्यावर सुद्धा भाकरी होत नाहीत, तर तुम्ही तसं करत जावा। चांगलं गरम पाणी घ्यायचं आणि चमच्यानं बघा हे करायचं। तर पहिली केलेली आहे, गॅस मिडियमच आहे। सगळं भाकरी कधी पण मिडियम गॅसवर करायची। हा मोठ्या बर्नेलचा आहे, छोट्या बर्नेलचा जर केला तर फास्ट गॅसवर जरी केली तरी चालू शकते। आपल्याला हलकीशी अशी भाजले का तर वाटली की नाही की मग आपल्याला तिला हलवायची, नाही तर करपून जाईल। बघायची अशी कुठल्या साईडनं कच्चे, आणि अशी फिरवत राहायचं, किंवा असं मग भाजायची भीती असेल तर असंच उलातनं फिरवायचं। आणि सगळीकडून जर भाजले असेल तर गरज नाही आहे। आता ही तुम्ही गॅसच्या जाळीवर पण बघा
भाकरी भाजू शकता. पण खूप साऱ्या अशा कमेंट येतात की जाळीवर भाजायचं नाही. खरंच भाजायचं नाही का हो गॅसच्या जाळीवर? तसं काय असलं तर मला जरूर तुम्ही कमेंट करून सांगा. मस्त बघा अशी भाकरी होती. कधी पण असं जेव्हा होती ना तर हो का ते मध्ये पातळ झाली जास्त, हे दिसत असेल तुम्हाला बघा. तर मग फुटते बघा. हे बघा असं मध्ये खूप चविष्ट भाकरी होते. पातळ भाज्या वगैरे त्याच्याबरोबर खायची भाकरी. खूप भाज्यांचे, पालकचे वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेले आहेत. ते बघा किती मस्त अशी झालेली आहे. अशा पद्धतीत करा. बघा किती मस्त भाजली. तर किती एकदम पातळ झाली बघा. सगळ्या साईडून आणि चांगली भाजली गेलेली आहे मस्त एकदम. तर अशा पद्धतीने मी राहिलेलं करून घेते. तुम्हाला तव्यात भाजायचे नसले तर गॅसच्या जाळीवर भाजू शकता. चुलीवर जर असेल तर चुलीचा कसा विस्तव बाहेर काढून त्याच्यावर भाजली जाते, तर पापुंद्र एकदम कडक आणि चविष्ट लागतो. तुम्ही कधी तशी भाकरी खाल्ली असली तर मला कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.